वाह, सगळं आता एकत्र केलेलं आहे आणि आता आपल्याला क्रिस्पीज करायचे आहेत. क्रिस्पीज करण्यासाठी आपल्याला याचे छोटे गोळे करायचे आहेत. हे मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यात मी शेंगदाण्याचं भरड टाकतोय. याचे आपण गोळे करूया. आणि असे सिलेंडर्स त्याचे तयार करून घेतोय मी. हे सिलेंडर्स आपण करून घेतोय. एक 15-20 करून घेऊ आपण आणि त्याला मस्त तळून घेऊ क्रिस्पी. बस आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. फोडशी क्रिस्पीज एकदम मस्त होणार आहेत. आमच्या मित्रमंडळींना असं काहीतरी गरम गरम मस्त लागत असतं सारखं. ते काय आहे की ते माझ्या घरी आले काय किंवा त्यांच्या घरी मी गेलो काय, मलाच करायचं असतं ते सगळं. पण त्याच्यात खूप मजा आहे. अर्थात सगळे लोक मदत करतात आणि माझे काही शेफ म्हणजे जे मित्रमंडळीचे शेफ नाही आहेत ते पण खूप मस्त कुकिंग करतात बरं का. म्हणजे मित्र मैत्रिणी आहेत खूप. पण प्रत्येकाला एकेकाला इंटरेस्ट असतो आणि ते लोक पण नवनवीन प्रयोग करत असतात. आहा, मस्त रंग आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी अशा या फोडशी क्रिस्पी झालेल्या आहेत. आपली जी रेसिपी एकदम मस्त झालेली आहे. मी याला काढतोय. रंग पण मस्त आलेला आहे. मस्त रंग येतोय. त्याला एक फ्राय व्हायला एखादा मिनिट लागणार आहे. मी याला क्रिस्पी फ्राय करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फोडशी क्रिस्पीज साठी लागणारे साहित्य: चिरलेली फोडशीची भाजी, मसाला शेंगदाण्याची भरड, उकडून कुस्करलेला बटाटा, बेसन, चिरलेला कांदा, चिरलेला गाजर, चिरलेला कोबी, कापलेली हिरवी सिमला मिरची, साखर, आलं, लिंबू, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ आणि शेव. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कापलेली हिरवी सिमला मिरची घेऊन त्यामध्ये चिरलेला कोबी, गाजर, लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर आणि मीठ घालून ठेवावं. दुसऱ्या बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मसाला शेंगदाण्याची भरड, शेव, चिरलेली फोडशीची भाजी, चिरलेला कांदा, 2 चमचे बेसन, आलं, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सिमला मिरचीच्या मिश्रणातील भाज्यांचं पाणी काढून ते फोडशीच्या भाजीच्या मिश्रणात घालून सर्व मिश्रण एकजीव करून चवीनुसार मीठ घालावं. तयार मिश्रणाला उभा आकार देऊन मसाला शेंगदाण्याच्या भरडमध्ये घोळवून गरम तेलात फोडशीचे क्रिस्पीज तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.